नमस्कार. चला, आज आपण लहान मुलांच्या शिक्षणातल्या एका खूपच खास आठवड्यात डोकावून बघूया. हा आहे मैत्री बालमनाशीचा 13वा आठवडा. आणि या आठवड्यात मुलांना मैत्री आणि निसर्ग याबद्दल असं काय आणि कसं बरं शिकवलं जातं? चला पाहूया. पक्ष्यांचं जग आणि मैत्रीचे धडे या दोन गोष्टी एकत्र कशा शिकवल्या जाऊ शकतील असा विचार कधी केलाय? वाटतं ना थोडं वेगळं, पण या आठवड्यात नेमकं हेच घडतं आणि ते सुद्धा इतक्या सुंदर पद्धतीनं की तुम्ही बघतच राहाल. तर मग चिमणी आणि कावळ्याबद्दलचा एक साधा धडा मुलांना चांगला मित्र बनायला कसा काय शिकवू शकतो? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या पूर्ण आठवड्याच्या प्रवासात सोबत करणार आहे. बघूया तरी, वर्गातला एक अगदी साधा वाटणारा आठवडा मुलांसाठी कसा एक अविस्मरणीय अनुभव बनतो. तर हा आहे पंख आणि मित्रांचा आठवडा. आपण या आठवड्याकडे ना सोमवार ते शनिवार अशा एका प्रवासासारखं बघणार आहोत. म्हणजे हे फक्त एक वेळापत्रक नाहीये, तर ही आहे एका शोधाची गोष्ट. प्रत्येक दिवस कसा मागच्या दिवसावर तयार होतो ते पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरेल. सुरुवात करूया पहिल्या ओळखीपासून, म्हणजे त्यांचे आवाज आणि घरटी. तर सोमवार आणि मंगळवारी नेमकं काय होतं, या सुरुवातीच्या उपक्रमांमधून कसा पाया रचला जातो ते आता आपण बघूया. ओके, तर सोमवार म्हणजे ओळखीचा दिवस. विचार करा, मुलांचं स्वागतच होतंय पक्ष्यांच्या आवाजाने. मग कावळा उडालासारखा खेळ, मैत्रीची एक छानशी गोष्ट आणि मग पक्ष्यांची चित्र ओळखणं. अरे वा, म्हणजे बघा, एकाच दिवसात खेळ, गप्पा, गोष्टी आणि थोडा अभ्यास, सगळं काही एकत्र गुंफलंय. आत्ता मंगळवार. ह्या दिवशी भर आहे घरट्यांवर आणि मित्रांना मदत करण्यावर. किती छान जोडले बघा. पक्ष्याचं घरटं काय करतं? त्याला सुरक्षित ठेवतं. आणि मैत्रीचंही तेच काम आहे नाही का? आपल्या मित्रांना आपल्यासोबत सुरक्षित वाटायला हवं. हाच तो धडा आहे जो मुले यातून शिकतात. आता आठवड्याच्या मध्यात म्हणजे बुधवार गुरुवारी गोष्ट थोडी विज्ञानाकडे वळते. पण हे विज्ञान पुस्तकातलं नाहीये, तर करून बघण्यासारखं आहे. पक्ष्यांची शरीररचना कशी असते, त्यांचं काम काय, हे सगळं मुलं स्वतः हाताळून शिकतात. आणि हा बघा बुधवारचा प्रयोग, हलकं विरुद्ध जड. किती सोपं आणि किती प्रभावी. एका हातात पीस, दुसऱ्या हातात दगड. एक तरंगतं, दुसरं पडतं. हलकं आणि जड या संकल्पना एकदम स्पष्ट. आणि याच साध्या गोष्टीतून पक्षी का उडू शकतात याचं विज्ञान मुलांपर्यंत पोचतं. हे फक्त बघणं नाही, तर स्वतः अनुभवणं आहे. गुरुवारी गोष्ट येते चोचीची आणि अन्नाची. मुलांना तहानलेला कावळा ही गोष्ट तर सांगितलीच जातेच, पण त्यासोबत एक महत्वाची गोष्ट शिकवली जाते. ती म्हणजे पक्ष्यांची चोच ही त्याच्यासाठी वेगवेगळ्या हत्यारांसारखी असते. म्हणजे पोपटाची चोच मिरची तोडायला, तर बगळ्याची चोच मासे पकडायला. प्रत्येक चोचीचं डिझाईन तिच्या कामानुसार ठरलेलं आहे. कमाल आहे ना? आणि आता येतो आठवड्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस, शुक्रवार. हा दिवस म्हणजे जणू या आठवड्याचा भावनिक केंद्रबिंदू आहे. आत्तापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र येतं आणि एका खूप मोठ्या, खूप महत्त्वाच्या मूल्याला स्पर्श करतं. ते म्हणजे सहानुभूती. हे वाक्य बघा, उन्हाळ्यात पक्ष्यांना तहान लागते. ठीक आहे, ही एक माहिती झाली, एक फॅक्ट. पण जेव्हा शिक्षक सांगतात आपण त्यांच्यासाठी खडकीत किंवा गच्चीवर एका वाटीत पाणी ठेवलं पाहिजे, तेव्हा त्या माहितीचं रूपांतर कृतीत होतं. हीच तर खरी सहानुभूती आहे. हे फक्त डोक्यात ठेवायचं ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष काहीतरी करण्याची प्रेरणा आहे. सहानुभूती म्हणजे एम्पथी. हा शब्द कदाचित मुलांना कळणार नाही, पण पक्ष्यांसाठी वाटीत पाणी ठेवणं हे त्यांना नक्की कळतं. आणि या छोट्याशा कृतीतून ते इतरांच्या गरजा समजून घेतात, त्यांची काळजी घ्यायला शिकतात. म्हणजे एक मोठा अवघड शब्द एका सोप्या सुंदर कृतीत बदलतो. आणि मग येतो आठवड्याचा शेवट. पण हा फक्त शेवट नाही, हा एक प्रकारे उत्सव आहे. आणि इथेच पालकांनाही या प्रवासात सामील करून घेतलं जातं. कारण शिकणं फक्त वर्गात नाही, तर वर्गाच्या बाहेरही सुरूच राहतं. तर शनिवारी होते आठवडाभराची उजळणी आणि सेलिब्रेशन. पाळीव पक्षी कोणते, जंगली कोणते, हे सगळं परत एकदा पक्कं केलं जातं. आणि आठवड्याचा शेवट होतो तो एका धमाल पक्षी नृत्याने. म्हणजे बघा, शिक्षण किती मजेदार असू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, शिकलेलं ज्ञान घरी कसं न्यायचं? तर ही शाळा आणि घराची भागीदारी आहे. पालकांना काही सोप्या आयडियाज दिल्या जातात, जसं की मुलांसोबत बसून पक्षी निरीक्षण करा, रोज त्यांच्यासाठी दाणा पाणी ठेवण्याची सवय लावा, खाली पडलेली पिसं गोळा करा किंवा कबूतर आणि मुंगीसारख्या गोष्टी सांगा. या छोट्या गोष्टींमधून शिकणं अजून पक्कं होतं. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. जर आपण एका मुलाला एका लहानशा पक्षाची काळजी घ्यायला शिकवलं, तर ते अजून कोणाकोणाची काळजी घ्यायला शिकतील? मित्रांची, कुटुंबाची, निसर्गाची. वर्गात पेरलेलं हे एक छोटंसं बीज भविष्यात करुणेचा किती मोठा वृक्ष बनू शकतं नाही का?
हाच या संपूर्ण आठवड्याचा खरा अर्थ आहे.